नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मुंबईमध्ये सैफ अली खान प्रकरणावरनं जे वातावरण निर्माण झाले आणि ज्या चर्चा वगैरे होत आहेत, ज्या राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत, त्याच्यावरून मला संस्कृतमधल्या एका गोष्टीची आठवण झाली, ज्याच्यावर एक वाक्प्रचार आपल्या मराठीमध्ये रूढ आहे, बादरायण संबंध. आता ही गोष्ट बादरायण संबंध म्हणजे काय, तर ओढून ताणून आणलेला संबंध. एखाद्या गोष्टीशी अर्थार्थी काहीही संबंध नसताना सुद्धा ती गोष्ट ह्या गोष्टीशी कशी निगडीत आहे हे दाखवण्याचा केलेला ओढून ताणून प्रयत्न म्हणजे बादरायण संबंध. तर ही गोष्ट अनेकांना माहिती असेल, पण एक मी पटकन सांगते म्हणजे मला पुढे काय बोलायचे हे आपल्याला सहज समजेल. तर एका गावातनं एक नवरा बायको बैलगाडीतून प्रवास करत चाललेले असतात आणि असं बऱ्याच लांब गेल्यानंतर ते एका बऱ्यापैकी वस्तीमध्ये येतात आणि तिथे एक चांगलं घर बघून त्या घरापाशी आपली गाडी थांबवतात रात्रीच्या वेळेला आणि त्या गाडीतनं उतरतात, बैलगाडीतनं, आणि त्या घराचा दरवाजा ठोठावतात. दरवाजाचा आवाज झाल्यानंतर घराचा मालक दार उघडतो. तर हे जे जोडपं असतं ते आदमीनी म्हणतं की पाहुणे, जरा आम्हाला विश्रांती घेऊ द्या ना, आम्ही खूप थकून आलो आहे प्रवासाने, आम्हाला आमची झोपायची सोय करा, आम्हाला चांगलं भाजी भाकरी खायला द्या. तर आता एवढ्या सहजतेने हे लोक आपल्याकडे आलेत आणि आपल्याकडे अशा प्रकारची मागणी करतायत, यावरून नवऱ्याला असं वाटतं की हे बायकोकडच्या माहेरचे कोणीतरी आहेत आणि म्हणून ते त्यांना आत बोलवतात, त्यांचं दरतिथ्य करतात आणि नवरा आपल्या पत्नीला जाऊन सांगतो की बाबा असे असे पाहुणे आलेले आहेत, तर पटकन त्यांना भाजी भाकरी बनवून दे. बायको पण, तिला असं वाटतं की आपल्या नवऱ्याकडचे कोणीतरी असावेत म्हणून ती पण तत्परतेने त्यांना भाजी भाकरी बनवून देते. आणि असे 2 दिवस जातात. नवऱ्याला असं वाटतं की हे बायकोच्या माहेरचे आहेत आणि बायकोला असं वाटतं हे नवऱ्याकडचे आहेत. आणि त्यानंतर दोघांनाही कळतं की हे आपल्या दोघांच्याच कडचे नाही आहेत, मग हे नेमके कोण आहेत. म्हणून ते पाहुण्यांना प्रश्न विचारतात की आपण नक्की कोणाकडचे आहात हो, आणि आपल्या येण्याचं प्रयोजन काय, आमच्याकडे राहण्याचं, मुक्काम करण्याचं प्रयोजन काय. त्यावेळेला ते असं उत्तर देतात की बघा, आमची जी बैलगाडी दारात उभी आहे ना, त्याचं चाक हे बोरीच्या लाकडाचं आहे आणि तुमच्या दरवाजामध्ये बोरीचा वृक्ष आहे, बोरीचं झाड आहे. म्हणजे अस्माकं बद्री चक्रम युष्माकं बद्री तरुः बादरायण संबंधात यूयम यूयम वयम वयम. म्हणजे हाच आपला काय तो संबंध की आमच्या बैलगाडीचा चाक बोरीच्या लाकडाचा आहे आणि तुमच्या दरवाजात बोरीचं झाड आहे. नाहीतर तुमचे तुम्ही, आमचे आम्ही, या बोरीमुळे आपला संबंध आलेला आहे. म्हणजे तुम्हाला कळलं अर्थ बादरायण संबंध म्हणजे काय. तर आता सैफ अली प्रकरणात असाच बादरायण संबंध आपल्याकडच्या अनेक नेत्यांनी अनेक गोष्टींशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती खूप तीव्र आहे हे आपल्याला म्हणायला वाव आहे. आता सगळ्यात पहिलं बादरायण संबंध जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपले बारामतीचे काका. यांनी सांगितलं की बांद्र्यामध्ये दुसरी हत्या बाबा सिद्दीकी यांच्यानंतर, म्हणजे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर असा दुर्दैवी प्रकार बांद्र्यामध्ये सलग दुसऱ्यांदा आणि दुसऱ्या बांद्र्याच्या पश्चिम भागात घडलेला आहे. यावरून मुंबई शहर किती असुरक्षित आहे आणि तिथे कायदा सुव्यवस्था कशी पुरी ढासळली आहे असं त्यांनी वक्तव्य केले. आणि त्यामुळेच गृहमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी हे प्रकार त्वरित थांबवावेत आणि कायदा सुव्यवस्था तिथे प्रस्थापित करावी. आता जी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्याचा आणि सैफ अली खानवर जो हल्ला झाला याचा मारेकरी किंवा तो सूत्रधार एक थोडीच आहे, त्यांच्या दोघांचे उद्दिष्टही वेगवेगळे आहेत. असं म्हणतात की बाबा सिद्दीकी यांची राजकीय वैमनस्यातून म्हणजे आपापसाच्या दुश्मनीवरून हत्या झाली असावी आणि यांच्या घरी जी सैफ अली खानच्या घरात घुसून जो त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये चोरीचा उद्देश होता असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे आणि त्या दृष्टीने तपासही सुरू आहे. आणि तरीसुद्धा हे कशाची वाट न बघता थेट संबंध जोडून मोकळे झाले की जसं बाबा सिद्दीकी यांच्या बाबतीत घडलं तसंच बांद्र्याच्या पश्चिमेला सैफ अली खानच्या घरी असा दुर्दैवी प्रकार घडला. त्यामुळे त्यांनी हे संबंध जोडून टार्गेट केलं मुख्यमंत्र्यांना. तेही जाऊन दे.
संजय राऊत जे आहेत खूपच ज्ञानी माणूस आहे हा, याच्या ज्ञानाला तर परिसीमाच नाही. यांनी असं सांगितलंय की मी जेव्हा बोलतो तेव्हा लोक म्हणतात की याला काही उद्योग नाही, कामधंदा नाही म्हणून मी बोलतो. पण आपले मुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याकडे तर गृह खातं आहे, कायदा सुव्यवस्था त्यांना सांभाळायची आहे. मग ते त्यांचं काम करतायत का? ते तर बघा ना. पुढे त्याने असं म्हटलंय की त्यांना सैफ अली खानला पद्मविभूषण का पद्मभूषण असा किताबही देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ते कपूर कुटुंब हे मध्यंतरी मोदी यांना भेटायला गेलं होतं दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी. तिथे मोदी साहेबांनी त्यांच्याशी तासभर चर्चाही केली, तैमूरलाही का नाही आणलं तसं विचारलं. आणि त्यानंतर आता बुधवारी जेव्हा मोदी मुंबईत आहेत त्याच वेळेला नेमका सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. म्हणजे पंतप्रधानाला भेटलेली व्यक्तीसुद्धा या जगामध्ये, या महाराष्ट्रात सुरक्षित नाही, तर मग सामान्यांचं काय? आता मोदींच्या मुंबई भेटीचा किंवा कपूर कुटुंबियांचा मोदी यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये त्यांना जाऊन भेटण्याचा काय संबंध आहे हो? यामध्ये मोदींना का ओढण्याचा प्रयत्न केला जातोय हे तर मला तर काही कळत नाही. त्यांना कळलं असेल, पण सामान्यांना हे त्यांच्या आकलनाच्या बाहेरचा विषय आहे. आणि त्यांना पद्मविभूषण मिळालं किंवा आणखीन कोणता पुरस्कार मिळाला त्याच्याशी चोराचा काय संबंध? चोराचा एकच उद्देश असतो, तो जातपात बघत नाही आणि तुमची इंटलेक्च्युअल क्षमता, तुमचा हुद्दा ते काही बघत नाही. त्यांचा एकच उद्देश असतो की तुम्हाला धमकावून, चोरी करून निघून जायचं. पण यांनी अशा प्रकारे बाधारण संबंध जोडायचा प्रयत्न केलेला आहे. केजरीवाल यांनी सुद्धा असंच अकलेचे तारे तोडलेले की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था काय आहे, फडणवीस सरकार कसं सगळ्या बाबतीत अपयशी ठरत आहे वगैरे वगैरे त्यांनी बोललेले. जितेंद्र आव्हाड यांनी तर आणखीनच कडी केलेली आहे. त्यांनी काय सांगितलं की सैफ अली खानचा जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव तैमूर आहे आणि या तैमूर या नावावरनं त्याला बरंच ट्रोल केलं गेलं. अनेक लोकांनी टीका केली की अशा हुकुमशहाच्या नावावरून असं नाव का ठेवलं गेलं. आता हेही तुम्हाला थोडक्यात सांगते की उझबेकिस्तानमध्ये हा तैमूर लिंग होता आणि त्यांनी त्याचं साम्राज्य विस्तार करण्यासाठी हजारो लोकांच्या कत्तली केल्या आणि त्यामध्ये भारताचाही अर्थात समावेश आहे. आणि अशा कत्तली करून करून त्यांनी आपलं साम्राज्य वाढवलं. उझबेकिस्तानामध्ये तो वंदनीय पूजनीय आहे, त्याला राजाचा मान आहे वगैरे, ठीक आहे. पण अशा नरसंहार करणाऱ्या व्यक्तीचं नाव, म्हणजे त्यांनी इतका नरसंहार केला असं बोललं जातं की हिटलरनी जेवढ्या जीवना मारलं नसेल त्याच्या कितीतरी पट जास्त या तैमूरलिंगने आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी कत्तली केलेल्या आहेत, नरसंहार केलेला आहे. आणि त्यामुळेच हा इतिहास ज्यांना माहिती आहे ते लोक स्वाभाविकच असा प्रश्न विचारणार की अशा राज्यकर्त्याचं नाव का द्यायचं, बाकीही राज्यकर्त्यांची नावं तिथं आली असती. त्याच्यावरून थोडा गदारोळ उठला होता, पण ते वादळ शमलंही होतं. पण याच्यामुळे तो अल्पसंख्याक आहे, तो मुसलमान आहे आणि म्हणून त्याच्यावर हल्ला झाला, हा अँगल त्याला कशाला द्यायचा? हा अल्पसंख्याक आणि मुसलमानांशी संबंध का जोडायचा? त्या चोराला तर याचं काहीच सोयरसूतक नाही आहे, त्याला हे सगळं काही माहिती असायची शक्यता नाही. किंवा कोणत्या हिंदू माणसांनी त्यांच्यामध्ये असा काही त्याला म्हणजे असा प्रकार घडवण्यासाठी प्रोत्साहित केल्याचं पण पुढे निष्पन्न झाले नाही. याच्यामध्ये मुख्य लॅब्स काय आहे की तिकडे जी बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये सिक्युरिटी होती तो लॅब्स आहे. त्या गेटच्या प्रवेशद्वारातून एंट्री एक्झिट कॅमेरामध्ये या माणसाचा, चोराचा कुठेही फोटो नाही आहे. तो घरामध्ये घुसला कसा आणि घरामध्ये घुसून तो वार करून परत शिताफेनी बाहेर पडला कसा हेच कोणाला माहिती. फक्त मध्यरात्रीच्या सुमाराला इमर्जन्सी एक्झिटमधून तो चोर चढला आणि उतरला एवढं काय. पण तो उतरणारा वेगळाच दिसतोय आणि चढणारा वेगळाच दिसतोय आणि उतरणारा हा वेगळा आहे. आणि तो सीसी कॅमेऱ्यात बघतोय. म्हणजे हा चोर एवढा मूर्ख आहे की तो उतरताना सीसी कॅमेरा चेक करतोय. त्यांनी जाताना त्याचा चेहरा कव्हर केला होता, येताना त्याचा चेहरा कव्हर नव्हता. त्यामुळे ती व्यक्ती एकच आहे का, इथे संभ्रम आहे. दुसरं म्हणजे जाताना तो अनवाणी होता आणि येताना त्याच्या पायामध्ये बूट होते. म्हणजे हे बूट त्यांनी साहेबच्या घरातच बसून घातले की आता ही दोन्ही व्यक्ती वेगळ्या आहेत की एकत्र. आता हा संबंध जोडण्याचं काम पोलीस करतील आणि ते करतातही. आणि आत्ताच आलेल्या बातमीवरून या जो सीसी कॅमेऱ्यात कैद झालेला माणूस होता त्याला पकडण्यात आलेले अशी आत्ताची बातमी आहे. त्यामुळे आता पोलीस तपास चालू आहे. यामध्ये फडणवीस साहेबांनी असं सांगितलेलं आहे की या प्रकरणावरून कृपया मुंबईला टॅग करू नका की ते असुरक्षित शहर आहे.
जगामध्ये ज्या अनेक महत्त्वाची शहर आहेत तिथे गुन्हेगारी एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे, त्याशी अशी तुलना केली तर मुंबई हे सगळ्यात सुरक्षित शहर आहे. आणि या प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत आणि लवकरच याच्यामध्ये सत्य काय ते बाहेर पडेल फडणवीस साहेबांनी सांगितलेले. आणि त्याप्रमाणे आत्ताच आलेल्या बातमीनुसार त्याला अटक झालेली आहे. आता तपासात पूर्ण आपल्याला काय ते सत्य बाहेर पडेल. अर्थात हा हल्ला दुर्दैवी आहे, या हल्ल्याचं मी कुठेही समर्थन करत नाही, पण हा दुर्दैवी प्रकार आहे. हा सामान्य माणसांच्या बाबतीतही घडतोच हो. मुंबईमध्ये काय बाकीच्या छोट्या मोठ्या गावात तालुक्यात अशा अनेक चोऱ्या रोज होत असतात, पण म्हणून एवढे सगळी नेते मंडळी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत किंवा जे पीडित लोक आहेत, जे अफेक्टेड लोक आहेत त्यांच्यासाठी सहानुभूती व्यक्त करताना दिसत नाहीत. मग केवळ आणि एक सांगायचं राहिलं की आपल्या ज्या सुप्रिया सुळेताई आहेत यांनी तर खूपच कळस केला. त्यांची पत्रकार परिषदेत बारामतीमध्ये चालू होती आणि त्यावेळेला काही पत्रकारांनी त्यांना मध्येच विचारलं की बाई, सैफ अली खानवर असा हल्ला झाला मुंबईमध्ये मध्यरात्री, तर तुमचं काय मत आहे. त्यांनी लगेच तत्परतेने आपल्या पर्समधून त्याचा मोबाईल फोन बाहेर काढला आणि पटापट नंबर डायल केला आणि बहुतेक त्या करीनाच्या बहिणीशी म्हणजे करिश्माशी बोलत होते. त्यांनी सुरुवात अशी केली, अरे लोलो, लोलो म्हणजे करिश्मा कपूर, ते लोलो म्हणजे काय, कसं काय झालं. इंग्लिशमधनं संभाषण त्यांचं चालू होतं. आपलं इंग्लिश ज्ञान किती चांगलं आहे आणि चांगलं असून दे, नेत्यांना इंग्रजी भाषा बोलता आलीच पाहिजे. त्यांचं संपूर्ण संभाषण इंग्रजीतनं चालू होतं की काय झालं. मग त्या तिकडून तो लोलो काय बोलत होते ते कळत नव्हतं, पण त्यांच्या सुप्रिया त्यांच्या बोलण्यानं असं जाणवत होतं की त्यांनी असं सांगितलं की मध्यरात्री आम्ही झोपेत असताना प्रकार घडला. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं, मग तुमच्या आईबाबांना नाही ना सांगितलं, ते कसे आहेत, त्यांना काही सांगू नका, त्यांना चिंता वाटेल. आता एवढा प्रकार घडल्यावर त्यांच्या आईबापांना समजणार नाही का हो. पण त्यांनी आपली खूप घरगुती एक सल्ला दिला त्यांना वडीलकीचा की त्यांना सांभाळ, त्यांचं वय जास्त आहे. त्याच्यानंतर त्यांना विचारतात की बेबो कुठे आहे, हॉस्पिटलमध्ये आहे ना, तर ती म्हणाली हो. मग त्यांनी शेवटी तरी ही बिंडोकबाई विचारते की सैफ इज ॲट होम ना, सैफ घरी आहे ना. अरे सैफची बायको करीना म्हणजे बेबू, ही जर हॉस्पिटलमध्ये आहे उपचारासाठी तिच्या नवऱ्याच्या गेलेली, तर सैफ घरी कसा असेल हो. पण बोलण्याच्या नादात त्या तेवढेही भान विसरल्या. ओके ओके, इज ऑन द हॉस्पिटल. पुढे त्यांनी विचारलं की माझी काही मदत हवी आहे का, तू पोलीस कंप्लेंट केली आहेस. तर त्यांनी सांगितलं मी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस तपास घेते. ती म्हणाली ठीक आहे, पण काही जर तुम्हाला गरज लागली तर मला सांग, माझ्याकडून होईल ती मदत मी करीन. लॉट्स ऑफ लव करून त्यांनी फोन बंद केला. म्हणजे याच्यातून त्यांना काय दाखवायचं की बेबोचे आणि माझे किंवा लोलोचे आणि माझे म्हणजे कपूर खानदानीचे माझे किती घनिष्ठ संबंध आहेत. मी त्यांना अगदी अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट जरी फोन केला तरी ते माझा फोन तत्पर त्यांनी उचलतात, कारण माझा नंबर त्यांच्याकडे सेव्ड आहे. आणि मी किती त्यांच्याशी छान काळजीपूर्वक बोलले, त्यांना कसे चांगले सल्ले दिले हेच त्यांना दाखवायचं होतं. आता पत्रकार परिषदेमध्ये समोर त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू असताना असा सीन क्रिएट करायची काही गरज नव्हती, एवढी काय तातडीची गरज नव्हती त्याच्यासाठी. असो, तर त्यांनी असा प्रयत्न त्यांचा संबंध दाखवायचा प्रयत्न केला, कपूर खानदानाशी असलेली जवळीक दाखवण्याचा. तर माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यात पोलीस तपास चालू आहे आणि लवकरच सत्य बाहेर पडेल. आणि देवेंद्र साहेबांनी सुद्धा आणखीन सुरक्षा व्यवस्था आपली कशी कडक होईल याची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करावा, असंच त्यांना आमचं नम्र आवाहन आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अलीकडेच मसाजोग जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. यावेळेला ह्या विरोधी नेत्यांनी का नाही हो मसाजोगच्या सरपंचांच्या घरात या लोकांशी संपर्क साधून त्यांना काही सांत्वनाचे शब्द सुनावले, का नाही त्यांना कोणता दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ते तर ज्वलंत उदाहरण आहे ना. आणि याची दखल तर घेण्याची गरज आहे, कारण हे राजकीय पक्षाच्या नेत्याकडून हा प्रकार घडलेला आहे, जे आता अटकेत आहेत. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीचेच आहेत, तर त्याच्यामुळे मग ते राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तुम्ही गप्प बसलात असा अर्थ त्याच्यातून काढायचा का आम्ही निघतोच असा. त्यांचं सरकार जेव्हा होतं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा पालघरमध्ये आपल्या निरपराध साधूंची निर्घृण हत्या त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आलं. मग काने हळहळ व्यक्त केली. त्यावेळेला CBI चौकशी जी केंद्राने चालू केली होती ती उबाठाच्या सरकारने राहुल गांधी यांच्या सांगण्यावरनं बंद केली.
त्यावेळेला काने हो तुम्ही म्हणालात की असं बरोबर नाही आहे, साधू तर निरपराध होते, त्यांनी कुठच्याच प्रकारे कोणाला त्रास दिला नव्हता, मग त्यांचं सत्य बाहेर येण्यासाठी जी CBI चौकशी लावली ती का त्वरित बंद केली, तेव्हा काने आवाज उठवला. हेही जाऊ दे, अहो आपल्या पश्चिम बंगालमध्ये RG कार मेडिकल कॉलेजमध्ये एक डॉक्टर जे पुढचं वैद्यकीय शिक्षण घेत होती, तिच्यावर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. त्यावेळेला तुम्ही ममताताईंना का नाही विचारलं की तुमची बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था एवढी कशी खराब आहे, एवढा सुशिक्षित डॉक्टरचा हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे बलात्कार करून खून होतो, मग तुम्ही काय करताय, हे का नाही त्यांना विचारलं? का त्या केवळ इंडिया आघाडीच्या आहेत म्हणून? म्हणजे तुम्ही फक्त इंडिया आघाडीच्या काहीही झालं, त्यांच्या काळात काहीही झालं तरी चूप बसायचं, म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या. आणि इथे कोणती दुर्घटना घडली की थेट सत्ताधारी पक्षाशी त्याचा संबंध जोडायचा आणि डंका वाजवायचा, बोंबाबोंब करायची. आणि हे सरकार कसं अपयशी आहे, यांना कसं पायउतार करायला पण भाग पाडलं पाहिजे, एवढंच सामान्यांच्या मनावर बिंबायचा प्रयत्न करायचा. हे त्यात यशस्वी होत नाही आहेत, पण त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत. बरं, हेही जाऊ दे, अलीकडेच आपलं स्पेडेक्स हे मिशन अंतराळातलं जे होतं ते आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. तर स्पेडेक्स म्हणजे काय याचं थोडक्यात सांगते की भारताला अंतरिक्षात आपलं एक अंतरिक्ष स्टेशन उभं करायचं आहे. आणि यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता की आपण जे 2 उपग्रह अवकाशात सोडले होते त्याची जोडणी व्यवस्थित करायची, ते दोघांना एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने जोडता आले पाहिजेत. आणि यात काही मिलीमीटरचा जरी फरक पडला असता तरी हे दोन्ही उपग्रह क्रॅश झाले असते, म्हणजेच कोसळून पडले असते आणि सगळी भारताचे प्रयत्न, पैसा जो खर्च केला होता तो वाया गेला असता. आणि अत्यंत ॲक्युरसीचे हे काम होतं आणि ते आपल्या शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे भारताची अंतराळ क्षेत्रात आणखीन एक प्रगती झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही मोदी साहेबांचं नका कौतुक करू, पण कमीत कमी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं तरी करा की बाबा तुम्ही एक चांगली मिशन सक्सेसफुल केली. वचने किम दरिद्रता. आता बायडन जे आहेत ते सोमवारी पायउतार होत आहेत, तेव्हा भारतावर त्यांनी 20 वर्षापासून जी बंधनं लादली होती ती त्यांनी शिथिल केलेली आहे. जाता जाता त्यांना त्यांची चूक कळली आहे. भारताच्यासाठी हा एक शुभ संकेत आहे. आता याच्यात मोदींचं क्रेडिट काही नाही आहे, मान्य आहे, पण बायडननी आज ही जी बंधनं घातली होती ती उठवली आणि चायनावर काही प्रमाणात त्यांनी बंधनं घातलीत. आता चायनावर बंधनं घातली त्याचं तुम्ही स्वागत नका करू, पण भारतावरची जी बंधनं घातली होती ती उठवलीत. म्हणून तरी असं म्हणा की भारताच्यासाठी हा शुभ संकेत आहे. भारताची प्रगती आहे, अमेरिकेचे संबंध भारताचे खूप जास्ती चांगल्या प्रमाणात सुधारतील आणि दोन्ही देशांमध्ये सामंजस्य होईल आणि त्यामुळे दोन्ही देशाची प्रगती होईल, मैत्री दोन्ही देशांमध्ये चांगल्या प्रकारे प्रस्थापित होईल. एवढं तरी बोला. अहो, जिथे भारत प्रगती करतोय तिथे तुम्ही भले सत्ताधारी पक्षाला नका क्रेडिट देऊ, पण ज्यांच्यामुळे हे घडून येत आहे त्यांच्यासाठी तरी गौरवोद्गार काढा, त्यांच्यासाठी तरी चांगल्या गोष्टी बोला. विरोधी पक्ष हा कोणत्याही देशामध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण सरकार जेव्हा चुकतं किंवा सरकारचे निर्णय काही वेळेला चुकीचे असतात बहुसंख्याकांच्या दृष्टीने, किंवा सरकारमध्ये जेव्हा लाचलुचपत आणि भ्रष्टाचार होतो त्यावेळेला ती प्रकरणं बाहेर काढणं, जनतेसमोर आणणं आणि सत्ताधारी पक्षाला पिंजऱ्यात आरोपीच्या उभं करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि अशाचमुळे कोणत्याही देशात सुशासन प्रस्थापित होतं. आणि हे सुशासन, सुराज्य निर्माण करायचं असेल तर विरोधी पक्ष आहेत का कुठचाच पक्ष बलवान नसतो. पण आपल्या इकडे विरोधी पक्ष असं कन्स्ट्रक्टिव्ह काम करताना दिसत नाही. ते फक्त कुठची वाईट घटना घडली की सत्ताधारी पक्ष कसा बेजबाबदार आहे, ती लोक कशी नालायक आहेत, एवढंच सांगायचा प्रयत्न करत असतात. आणि यामुळे देशाची प्रगती तर होतच नाही आणि परत विरोधी पक्षाची जी निवडणुकीमध्ये पद गेलेली आहे तीही त्यांना परत मिळणार नाही. जर तुम्ही चांगल्या कामाची प्रशंसा कराल, वाहवा कराल, तरच तुमची गेलेली पद तुम्हाला मिळेल आणि लोकांच्या मनामध्ये जरा तरी तुमच्या मनात चांगली भावना निर्माण होईल. हे विरोधी पक्षाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे, तरच आपल्या देशाचा विकास होत राहणार आहे. नाहीतर सारखं तू मेमी आणि कुठे काहीही घडलं तरी सत्ताधारी पक्षच ह्याला जबाबदारी, सत्ताधारी पक्षाचमुळे वाट लागली असं म्हणून काहीही निष्पन्न होत नसतं. तर आपली जबाबदारीची भूमिका विरोधी पक्षांनी खूप जबाबदारपणाने पार पाडावी, ज्यामुळे देश चांगल्या मार्गाने जाईल आणि प्रगतीपथावर येऊन त्याचा उत्कर्ष जास्तीत जास्त चांगलं आहे. सामान्यांचं जीवनमान उंचावेल, त्याला त्यांच्या जीवनात न्याय आणि कायदा
याचं राज्य पाहायला मिळेल आणि त्यामुळे सामान्यांची प्रगती होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.